श्री गजानन महाराज भक्तविजय अध्याय 20. ओम नमोजी गणेशा, सिद्धिबुद्धीच्या परमेशा, पूर्ण करी मनीची आशा, हीच विनंती तवा पाया. नमो हे शारदे देवी, माझे वरती कृपा करावी, ग्रंथरचना पूर्णास नावी, गजानन लीलामृताची. नमो नमो सद्गुरुनाथ, शिरी माझे ठेवा हात, हृदय उजळो ज्ञानज्योत, अवघा प्रकाश पसरू दे. संतने येती संत न जाती, बोध रूपे नित्य राहती, अस्तित्वाची देत प्रचिती, निज भक्तांना सदैव. जैसा जैसा ज्याचा भाव, तैसा त्यासी देई अनुभव, भक्ता ध्याता द्यावे देव, देण्या दर्शन तत्काळ. शेगावीच्या भाविकासी, अनुभव येई प्रत्ययासी, वाटे स्वामी आहेत मठासी, नाही कोठे ते गेले. गणपत कोठाडे भक्ताला, सांगतो जो का अनुभव आला, श्री गजानन स्वामी कोठे न गेला, भाव त्याचा दृढ होता. अभिषेक करावा समाधीस, भोजन द्यावे ब्राह्मणस, ऐसे आले त्याचे मनास, पत्नी परी नको म्हणे, तिला काळजी प्रपंचाची, गणपतरावा परमार्थाची, स्वामी पुरवती इच्छा त्याची, दृष्टांत देऊन कांतेस. पत्नीने दिली अनुमती, अभिषेक भोजन झाली पूर्ती, स्वामी अस्तित्वाची प्रचिती, दंपती ती सुखावली. प्रपंचात घडला परमार्थ, पुण्य पडले पदरात, सेवेने तोषला सद्गुरुनाथ, सिद्ध गजानन शेगावींचा. वैतागून प्रपंचाला, लक्ष्मणने मुंबईस गेला, परमहंस रूपे तया भेटले, बोरी बंदरी महाराज. प्रपंच सोडून काय पळसी, गजानन असता तुझ्या पाठीशी, तुझी चिंता आहे त्यांसी, नको सोडू तया तू, तू जाणतोस त्याची किमया. स्वप्न दृष्टांत देऊन या, आणले भक्ता दर्शनाया, त्याने घेता समाधीस. तू आता परतोनी जावे, प्रपंची आपल्या सुखे रमावे, गजाननासे नित्य भजावे, कोठे न जावे दुजे ठाई. एक सरकारी नोकर, जोशी रेव्हेन्यू ऑफिसर, त्याचा गजानन साधूंवर होता पूर्ण भरवसा. काम करूनी सारे पूर्ण, विचार करी त्याचे मन, जावे शेगावी घ्यावे दर्शन समाधींचे बाप्पांच्या. रात्री बैलगाडी काढून निघता तो पडे पर्जन्य, त्याने नदीत गाडी घालून ध्यान केले स्वामींचे. स्वामींनी दिला तया हात, बैलगाडी पोहोचे सुरक्षित, विघ्न न आले वाटेत, नाम घेता तयांचे. विश्वास ठेवता सद्गुरूंवरती, तेच रक्षिती पुढती पाटी, याची आली त्यास अनुभूती, विनम्र झाला गुरुपदी. यादव गणेश सुभेदार, तो वराडी करी व्यापार, हिंगणीचा होता राहणार भक्त श्री गजाननाचा. कापसाच्या व्यापारात तया आली बहु खोट, 10,000ची तूट आली तया व्यापारी. सुख दुःख सांगून समर्था, तो करी व्यवहार पुरता, म्हणे स्वामी तू रक्षी आता, शरण आलो गजानना. तो काही कामानिमित्त आला असता वर्ध्यात, उतरला आसीकरांच्या घरात, तेथे काय झाले. एके दिवशी भर दुपारी, यादव असता ओसरीवरती, तेथे आला एक भिकारी, करी याचना धनाची. यादव तया पाहू गेला, तो त्यास एक भास झाला, जणू दारी श्री गजानन आला, शेगावीचा सिद्धराज. करोनी स्वामीस वंदन म्हणी, देई पैसे भिकारा लागुनी, तो जादाच करी मागणी, घडे सारेच विपरीत. भिकारी यादवा काय म्हणे, कपडे काढून समोर येणे, पाहू दे मज तुझे दुखणे, निरसन होई तत्काळ. अंगावनी फिरविला हात, आशीर्वाद दिला यादवाप्रत. भिकारी तो झाला गुप्त, दाराबाहेर पडताच. शंका आली यादवा मनी, तो स्वामी का अन्य कोणी, विश्वास ठेवू त्या दर्शनी, जरी काही शकून मिळे. शुभ शकून यादवा मिळे, धंद्यात धन बहुत झाले, भिकारी नव्हे गजानन भले, दर्शन देऊन ते जाती. ऐसे समर्थ निज भक्तांसी, रक्षिती ते अहर्निशी, निष्ठा पाहिजे भक्त मानसी, दृढती अखंड हो. समर्थांच्या असंख्य लीला, भक्ता येती प्रत्ययाला, त्याच्या अनेक कथा वर्णिल्या आहेत त्या ग्रंथात. कवर भाव रस्ता चुकला, तरी स्वामी रक्षिती त्याला, फिरोनी योग्य मार्गे आणिला. भक्त पडता संकटी, मृत पुत्र उठवला द्वारीचा, ताप हरला नवज्वराचा, भक्त क्षणोक्षणी रक्षी त्याला, सांभाळ करीतो स्वामी. वैद्य सर्वांचा एक गजानन, आधी व्याधी करी रक्षण, श्रद्धेने होते संरक्षण, अनेक भक्ता अनुभूती. सिद्धयोगी गजानन, जरी ते समाधिस्थ जाण, परी रक्षती भक्ता लागून पदोपदी आपुल्या. तीच त्यांच्या अस्तित्वाची खूण होती चैतन्याची, अनुभूती येई श्रद्धेची, भाविक भक्ता लागोनी. म्हणून करीतो एक विनवणी, विश्वास ठेवा स्वामी चरणी, ते आहेत हो अजुनी चैतन्याच्या रूपात. सिद्ध गजानन आठवावा, नित्य करावी त्यांची सेवा, संत बोधे मोक्ष गावा, चलाव जाऊ सत्वरी. इति श्री गजानन महाराज भक्तविजय विश्वोध्याय समाप्तः. श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जय.